ठरलं तर मग आजच्या भागामध्ये आज आपण बघणार आहोत अर्जुन सायली रूममध्ये झोपण्यासाठी आलेले असतात. तर अर्जुन खूप काही गोष्टींचा विचार करत असतो. तर सायली अर्जुनला म्हणते, काय झालं सुभेदार, असे का थांबले आहेत आणि कसल्या गोष्टींचा विचार करत आहेत. त्यावर अर्जुन सायलीला म्हणतो, आपण एवढं सर्व केलं आहे, प्रियाला तिच्या पापाची शिक्षा तर नक्कीच मिळेल. ती जेलमधून आता सुटणार नाही ही खात्री आहे. पण आपण जे काही केलं आहे ना, त्याचे परिणाम चांगले झाले आहेत, पण त्यासोबतच वाईट देखील झालेलं आहे. आपलं घर पूर्ण डिस्टर्ब झालेलं आहे. आता कधी स्टेबल होईल माहीत नाही. तर अर्जुन खूप गोष्टींचा विचार करत असतो. तर सायली अर्जुनला मिररसमोर उभा करते आणि सायली अर्जुनला म्हणते, पहा, हे सुभेदार आहेत आणि यामधले सुभेदार अगदी वेगवेगळे आहेत. मी सोबत असताना तुम्हाला कोणत्या गोष्टीची काय गरज आहे काळजी करण्याची, मी आहे ना सर्व काही नीट व्यवस्थित करायला, तुम्ही अजिबात काळजी करू नका. त्यावर अर्जुनसुद्धा सायलीला म्हणतो, हो, तू आहेस तर म्हणून बाकी सर्व आहे, मला कुठल्याच गोष्टीची काळजी नाही. तू माझ्यासोबत आहे ना, तर मी जगसुद्धा जिंकू शकतो. आणि मला माहीत आहे, जी घरातली परिस्थिती आज उभी आहे ना, ती लवकरच नीट होणार आहे. असं म्हणून छान दोघेही गप्पा मारत असतात. वाईट गोष्टींचा विचार सोडून चांगल्या गोष्टींचा विचार करतात. तर सायली अर्जुनला म्हणते, आज आपण खूप थकलेलो आहोत, खूप कामगिरी केलेली आहे, आपल्याला सुद्धा आरामाची गरज आहे, आपण झोपूया. तर सायली झोपायला जाणारच असते. तर अर्जुन मात्र रोमॅन्टिक झालेला असतो, तो रोमॅन्टिक मोडमध्ये असतो. तर सायलीला म्हणतो, असं कसं मी लवकर झोपू देणार, मी तुम्हाला लवकर झोपू देणारच नाही. तर असं म्हणून दोघेही रोमॅन्टिक होत असतात. तर सायली नाही नाही म्हणत असते, पण अर्जुन मात्र छान रोमॅन्टिक मूडमध्ये असतो. तर अर्जुन सायलीला जवळ घेतो. तर अर्जुन सायलीची रोमॅन्टिक केमिस्ट्री दाखवलेली आहे आणि अर्जुन सायली लवकरच आता बाळाची सुद्धा गुड न्यूज देणार आहे. असं सिरियलचे सर्वात आधी अपडेट पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.